तुम्ही कधी मीपणा मिरवला नाही. हे सगळं कुठून आलं? हे श्रेय कशाचं? स्वभाव. तर त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या अनुभवांमुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. कारण माझ्या मागे तो अनुभव होता जो अमजदच्या मागे नव्हता. सचिन पिळगावकर यांना मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये मल्टी टॅलेंटेड एंटरटेनर म्हणून ओळखलं जातं. बालकलाकार, अभिनेता, दिग्दर्शक असा पूर्ण प्रवास करणारे कलाकार फारच कमी असतात. हा माझा मार्ग ऐकला 1962 सालच्या या मराठी सिनेमातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि पहिल्याच सिनेमात त्यांनी बालकलाकारासाठी असणारा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. त्यानंतर अजब तुझे सरकार 1972 सालचा पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. त्यानंतर अनेक पुरस्कार वर्णी लागले. पण मग असं काय झालं असावं की इंटरनेटची ट्रोल धाड त्यांच्या मागे लागली? सुष्मिता सेन एकदा म्हणाल्या होत्या, लोक प्रश्न विचारणाऱ्यांना लक्षात ठेवत नाहीत. They will record your answer.